एवढा पाऊस पडला का हे गंजा खाली पाणी येऊ राहिला. आता काय करणार आम्ही? एकदम पाणीच पाणी आहे. झाडवाले वावरवाला वाला झाला. विमा वगैरे भेटत नाही का तुम्हाला? नाही, विमा भेटलाच नाही. नाही. विमा नाही, काही कर्जा नाही. सरकारला आता मरण्यापर्यंत अवस्थेत तुम्ही आहात समजा, अरे भारतातले शेतकरी, तर तुमची एवढीच विनंती आहे की काही ना काही तुम्हाला सहकार्य करावं सरकारने. थोडा तो काही ना काही करा. कास्तकार जमीर खान राहणार श्रीनाथ कॉलनी कारंजा लाड यांच्या वडिलांचे नाव शमशेर खान. त्यांचा परिवार पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा आप्त परिवार आहे आणि हा संपूर्ण परिवार शेतीवर आधारित मजुरी करून जगणारे कास्तकार. तसेच शेती व्यवसायाशिवाय दुसरा कोणताही व्यवसायच नाही. या वर्षीच्या पावसाने आत्महत्याग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्याने जगावे की मरावे असे त्यांच्या तोंडून वाक्यही निघत आहे. गरिबाने कुणाकडे बघावे? सरकारमध्ये होत आहे रोजच्या रोज विविध पक्षांचा कलह. त्यांनी व्यथा कोणापुढे मांडावी? नमस्कार. नाव सांगा आपलं. जमीरुल्ला खान, शमशेर खान, कुठे राहता आपण कारंजात आणि काय काम श्रीनाथ करता? कॉलनी. हा. 300 रुपये रोजाना काम करते. 2.5 एकर वावर आहे. शेतमजूर. वावरात काम करते अच्छा. आणि 2.5 एकर वावर आहे. वावरात आणि ते वावर म्हणजे एकदम नुकसानच झालेलं आहे. एवढा पाऊस पडला की ते गण एकदम बेकार झालेले आहे. आता कामाचंच नाही ते गण. तुमच्या सोयाबीनचं नुकसान झालेलं नुकसान आहे लय पावसामुळे. झालं. गंज खाली पाणीच आहे ना. अच्छा. गंजा खाली पाणी एकदम पाणी लेस आला. तुम्ही कास्तकारी आहे म्हणजे तुम्ही शेतीचं काम करताय ते कधीपासून करताय? आमची बाप दादा जवळची लिस्ट पुराणी आहे. ही जमीन तुमची आहे का? हे शेत जे आहे हे? हा, पहिलेच आहे. अच्छा. तर दरवर्षी सारखंच तुमचं याही वर्षी नुकसान झालेलंच आहे? नाही, या वर्षी लेस झालेलं. या वर्षी म्हणजे एवढा झाला का काहीच निघासच नाही पैसे. आणि मागच्या वर्षी काय होतं? लावलेले पैसे तरी नाही निघणार. मागच्या वर्षी हालत काय होती शेतीची? मागच्या वर्षी थोडा बरं होता. होता. कारण की या वर्षी तो लावलेले पैसे नाही निघणार. अच्छा. कारण की आता तो हे जो मजूर आहे हे मजुराचे पैसे नाही निघणार आता. कारण की एवढं नुकसान झालेलं आहे. ते तुमच्या सोबत काम करणारे सर्व शेतमजूर हा आहेत? शेतमजूर आहे. या वर्षी कशाची लागवड केली होती मग तुम्ही शेतात? सोयाबीन होता. सोयाबीनची लागवड आहे. आणि अजून आता मग कोरड ऊस आहे ना, ते वावर कोरड म्हणजे या वर्षी फक्त तुम्ही सोयाबीनच सोयाबीन. पेरलेलं हा. आहे? दरवर्षी सोयाबीन पेरता? दरवर्षी सोयाबीन पेरता. कारण की आता नुकसानाच एवढा झाला काय सांगायचं कामच नाही. एकदम बेकारच झाला. खेती जो है, जो कर्जा लिया था मैंने खेती पर 70,000 रुपये बैंक ऑफ इंडिया से, वो कर्जा काय के माते फेडूंगा मैं. ये जो है नुकसान एकदम लेस भारी झालेला आहे. कारण की याच्यातनी जो आहे तो आपले मजुराची पैसे नाही निघणार आणि कर्जा मी कुठून फेडणार. बँकवाल्याचा फोन आला का पैसे द्या म्हणून. ते सांगितलं मला का तरी व्याज तरी देऊन दे 10-12 हजार रुपये. म्हटलं माझ्या पैसे काहीच नाही आणि आता मी काय करू? हे जो गंज आहे वे ते लेस हडले. आता मैं काय करणार? आता जी की तुमची माय अवस्था आता आहे, जी तुमची हालत आहे अवस्था, त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? नाही, मी तर सरकारला काय मागणी कराल? सरकारनं ना कोणी थोडीशी मदत करायला पाहिजे वाल्याले. कारण की वावर जो एकदम खराब नुकसान झालेला आहे. सर्वांचं नुकसान झालेलं आहे. माझंच नाही. कारण की लेकिन माया तर एवढं झालेलं आहे की सोंगणं झालेलं आणि सोंगणं झाल्यावर एवढा पाऊस पडला की ते गंज एकदम सडलेलेच आहे. आता एकदम नुकसान झालेलं आहे. आता मी जो पैसे काढले बँकमधून 70,000 रुपये ते फेडणार कसे मी? आणि आता मला भेटणार काय वावर? नहीं होगी व्यवस्था. घर खर्चा कैसा चलाएंगे? स्कूल का खर्चा बच्चों का कैसा देना हमने? काश्तकार को कुछ ना कुछ सोचना चाहिए काश्तकार के बारे में. सरकार नहीं तो कम से कम जो कर्जा लिए वो माफ़ करो, नहीं तो फिर हमको कुछ ना कुछ अनुदान करो. क्योंकि क्या है, काश्तकार जो एकदम खलास हो गया ये बारी में. दरवर्षी तो तरी चांगला होता, लेकिन या वर्षी तो एवढा झाला खलास का एकदम बेकारच झालेला आहे. जमीर खान, महाराष्ट्र न्यूज.